जेव्हा झाशीच्या राणीच्या तिथे पुरुष मेले तेव्हा स्त्रिया पुढे आल्या आहेत तोफा चालवायला ना. डोंट कॉल देम अपंग जवान, दे आर कॉल्ड एज स्पेशली एबल्ड सोल्जर्स. पोर्तुगीजांचा पराभव 7 वेळा करणारी राणी अबक्का, अरे आम्हाला नावच माहिती नाही तिचं. म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त झाशीची राणी माहिती आहे ना, पण 1857 आणखी कित्येक मला मिळाले. इव्हन वीर नारींना एकट्या साताऱ्यात असे 29 ग्रुप आहेत की ज्यांचा टर्नओव्हर कोट्यवधी आहे. तुम्ही एनडीएमध्ये गेलात तर एक तिथली चेअर जी असते ना, टेबल असतात ते कायम राखीव असतात, तिथे कोणी बसत नाही. सैनिकमध्ये लढाई असं नाही आहे, असंख्य खाती आहेत ना त्याच्यामध्ये. नुसतं वॉर करा म्हणणं सोपं आहे, स्वतःचा मूळ पाठवायचा का नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्या फॅमिलीला तुम्ही काही सपोर्ट करता का? पुन्हा एकदा गाजावाजाच्या या खास एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पहिल्या भागात आपण ऐकलं की कशा पद्धतीत तो सगळा त्याग वीरमातेनं केला, कशा पद्धतीत त्यांना मदत मिळत गेली आणि हा सगळा त्याग आपण ऐकला. आता पुढच्या प्रवासाकडे वळूयात. आणि तुम्ही विपुल लेखन केलं त्या सगळ्यात. मात्र तुमची महत्वाची पुस्तकं आहेत, जसं असेल की वारसो अभिमन्यूचे किंवा सियाचीन, याचं संशोधन आणि प्रवास कसा सुरू झाला याकडचा. म्हणजे मी तुला म्हटलं तसं की लोक बोलवतात म्हणून मग मी आधी मुळात किती लढाया झाल्या ते माझं पहिलं आ चंद्र सूर्य नांदू, त्याच्यामध्ये मग अर्थातच पवन ऑपरेशन आणि आपण जे श्रीलंकेत केलं होतं ते आणि कोरियामध्ये केलेलं ऑपरेशन तेही कव्हर केलं, कारण इकडे परमवीर चक्रवीर छोटे खाणी पुस्तक आहे. त्याच्यानंतर मग असं झालं की ज्या सैनिकांना मी भेटत गेले, म्हणजे आपण जेव्हा एखादी लढाई म्हणतो कोणतीही असेल ती 71 असेल किंवा 71च्या तर माझ्याकडे विपुल कथा आहेत, विपुलमध्ये शेकड्यानी आहेत. कारण ती लढाई एक, त्याच्यामध्ये ही फ्रंट एक, त्या फ्रंटमध्ये मग छोटे छोटे जे केलेले तुकडे असतात त्या एक, आणि त्यापैकी प्रत्येक सैनिकाची लढाई वेगळी असते, अनुभव त्याचा वेगळा असतो आणि हा प्रत्येकाचा अनुभव रोमांचकारी असतो. तर ते मी सगळे गोळा करायला सुरुवात केली. ते करत असतानाच असं घडत गेलं की म्हणजे मला असं समोरून ते माझ्या हातून ते लिहून देवाला आणायचं होतं आणि म्हणून ते सगळं म्हणजे शौर्यकथा नावाची म्हणजे अशी अनुभवांच्यावर बेस असलेली जवळजवळ 6-7 पुस्तकं आहेत. दुसरी गोष्ट अशी झाली की सियाचीन. तर सियाचीन एक नवांग कापडियाचे बाबा आहेत, सगळ्यांना माहिती आहेत ते माउंटेनियर म्हणून. तर त्यांच्याकडे मी गेलेले असताना त्यांनी मला एक पुस्तक प्रेझेंट केलं, द बॅटल ऑफ रोझेस, आणि ते एका रात्रीत मी वाचून काढलं आणि मला वाटून काढलं अरे हा तर ह्याच्यामध्ये अनुभव दिला त्यांनी, जे तिथे पर्यटक नाही म्हणता येणार, माउंटेनियर जातात त्यांचा. मग त्याच्यात त्यांनी ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन राजीवचा उल्लेख केला होता. आणि योगायोगाने तेव्हा सियाचीन वरून परत आलेली बटालियन वॉज पोस्टेड ॲट कुलाबा. अच्छा. तिथून माझा प्रवास सुरू झाला आणि अक्षरशः म्हणजे पहिले लँड झालेले कुलकर्णी आणि त्यांच्यानंतर मग सगळ्यात शेवटी ज्यांचे बॅटल स्कूल, सियाचीन बॅटल स्कूल सुरू केलंय ते, मग त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, जवान असतील, असंख्य जण मला भेटत गेले, त्यांच्या मी घरी गेले. परत दुसरा माझा प्रॉब्लेम असा होता की पुस्तकं कुठे याच्यावर मिळवायची, त्यांचा मी अनुभव घेते आहे. म्हणजे काश्मीरच्यावर आधारित मी असंख्य पुस्तकं लायब्ररीमधून गोळा केली, पण त्याच्यात कुठे सियाचीनचा उल्लेखच नाहीये. कारण सियाचीन काश्मीर रेंजेसमध्ये, हिमाचल रेंजेसमध्ये येतच नाही, ते काराकोरममध्ये येतं. बरं, असं आत्ता जसं दिसतंय सियाचीन टफेस्ट कोल्डेस्ट असं होतं का, तर नाही. तिथं लोककथा प्रचलित आहेत, तिथेही पूर्वी काहीतरी असं होतं. म्हणजे तो सगळा रंजक, आणि मला आय एम व्हेरी प्राऊड की माझ्यामुळे मराठी लोकांना सियाचीन कळलं. कारण मी जिथे कुठे जाते ना तिथे मला कोण ना कोण भेटतच की मॅडम सियाचीन वाचलंय बरं का, किंवा मला कोणी सांगितलं पुस्तकं आणाल का, म्हटलं पुस्तक विकणं माझा धंदा नाही, लिहिणं माझा प्रोफेशन, पण मी आणीन माझ्याकडे असतील तर. अशा वेळेला सियाचीनचं एकही पुस्तक शिल्लक राहत नाही. इट इज सो पॉप्युलर. आणि लोक जेव्हा ऐकतात, वाचतात, तेव्हा त्यांना वाटतं अरे असं आहे. म्हणजे एकदा तर मी सांताक्रूजला गेले होते आणि तिथे भाषण देता तेव्हा मी स्लाइड्स वगैरे किंवा असा काही प्रकार नव्हता, मी फोटो एनलार्ज करून घेतले होते. आणि ते सांगता एक गृहस्थ होते, त्यांच्या डोळ्यात पाणी, ते पुढे आले, म्हणजे मॅडम खरंच तुम्ही सांगताय का? तर म्हटलं हो, ते पुस्तक पण मी लिहिलंय ना त्याच्यावर. त्यांचे अनुभव बद्दलच त्यावेळेला सांगत होता. हो. काय किस्सा होता तो? नाही तेच ते. तर ते म्हणाले मॅडम खरंच का? तर म्हणाले माझा मुलगा सियाचीनला होता, पण त्यांनी आम्हाला हे काहीच सांगितलं नाही. हो, दॅट इज द थिंग. एवढंच काय, तर सियाचीन एक अशी मला उदाहरणं सांगायला लागतील की ते सामान्य माणसाला सुद्धा खूप उपयोगी आहेत. तिथे एक नायर म्हणून आहेत, तर त्यांना टेन्युअर संपलं, 90 दिवसाच्या जास्ती राहायचं नाही, पण ही हॅज टू स्टे
फ्यू मोर डेज. त्यांना ब्लाइंडनेस आला, मेमरी लॉस झाला, सगळी ताकद नाहीशी झाली आणि ऍक्च्युअली त्यांना लिफ्ट करून खालती आणावं लागलं. आणि ते मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा ते फोन घ्यायचे, हॅलो हॅलो करायचे, कट करायचे. मला वाटलं की असं काय करतायत ते. आणि मग त्यांचाच एकदा मला फोन आला, मॅडम खरंच तुम्हाला कोणाशी बोलायचंय? तर म्हटलं रवी नायर की हु वॉज पोस्टेड इन सियाचीन. तर म्हणे पोस्टेड सियाचीनला झाल्यानंतर परत आल्यानंतर यू आर द फर्स्ट पर्सन हु इज आस्किंग अबाउट सियाचीन. मला तेव्हा मेमरी लॉस झाला होता आणि असं असं होतं. आता मी परफेक्टली ऑलराईट. ते महाराष्ट्र बँकेमध्ये मोठ्या पदावर आहेत. आणि मग मी जेव्हा बोलायला लागले ते सगळं गडगड सगळं बोलले. दुसरं मला एक सांगायला आवडेल की एक ट्रिपल एम्प्युटी आहे, त्यांची माझी भेट झाली. तर दो इज ट्रिपल एम्प्युटी, ही सेज दॅट गॉड इज सो फॉर्च्युनेट की त्यांनी माझा ब्रेन आणि राईट हँड कायम ठेवला. शी स्टील वर्किंग इन द आर्मी. तर अशी असंख्य जण मला भेटली. आणि मग हे करता करता मग ते असं 1 वर्ष झालं की मला फोन आला की मॅडम हे अशी अपंग जवानांचं वर्ष आहे. आपल्याला डोळ्यासमोर येतो एक किस्साही सांगितला जातो की तो एअरक्राफ्टमध्ये तो बसते वगैरे, पण खरोखरी हे अपंग जवानांचं होतं काय? तर मला सांगितलं कहा से मी लिस्ट कुठून आणणार? तर मला ते वेटरन कर्नल म्हणाले मॅडम चिंता मत करो. तर त्यांनी मला पुण्याचं जे QMT आहे, क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि पॅराप्लेजिक होम, त्यांचा कॉन्टॅक्ट दिला. मी तिथे गेले. सियाचीनचं पुस्तक घ्यायला पण ऑथेंटिक मला पुण्याला जावं लागलं होतं बरं का. एकमेव पुस्तक आहे राघवनचं, बाकी ऑथेंटिक पुस्तकं नाही येते सियाचीनवर. मग तिथे मी गेले आणि मग तिथल्या लोकांशी बोलले. मला जी त्यांनी लिस्ट दिली त्या लिस्टवर मी फोन केला तर पहिल्यांदा नाही रिस्पॉन्स असायचा. त्याचा अरे मैं तो आपके वैसे ही हूँ. आणि मग दे डोंट कॉल देम अपंग जवान, दे आर कॉल्ड एज स्पेशली एबल्ड सोल्जर्स. आणि त्यांना जे काही त्यांची ताकद असेल त्याप्रमाणे प्रशिक्षण दिलं जातं. आणि सम ऑफ देम म्हणजे ते सांगतात कोणी राजकारणी झालंय, कोणी स्वतःचं कॉलेज काढलंय, कोणी मोठा व्यापार करतो. एवढंच कशाला, आता मला कोणीतरी सांगताय, मला तर कधी जमेल मला माहिती नाही, पण दुसऱ्याच एका कामामध्ये मी सध्या बिझी आहे. तर त्याच्यामध्ये असं झालं की अपंग म्हणजे रिटायर्ड जवान काय करतात? तर कोणतरी म्हणाला अरे काय नाही ते काय करणार, कोणीतरी असं खोटी असते ना, व्हॉट्सअपवर ऐकलेली माहिती असते, कोणीतरी काहीतरी हमाल म्हणून काम करतात, कोणी रिक्षा चालवतात. तर गंमत म्हणजे त्या प्रोग्रामला एक्स एम्प्लॉईजनेच केलेला होता. त्यांनी मला सांगितलं मॅडम आम्ही काय करतो त्याच्यावर एक पुस्तक लिहा. कारण कोणीही सोल्जर रिटायर होताना, अधिकारी रिटायर होताना त्याला लिव्ह दिली जाते, स्टडी लिव्ह दिली जाते, त्याला ट्रेनिंग प्रॉपर दिलं जातं. इफ यू वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस, इव्हन वीर नारींना एकट्या साताऱ्यात असे 29 ग्रुप आहेत की ज्यांचा टर्नओव्हर कोट्यावधी आहे. त्या बायका कमवतात, करतात. तसंच हे पण आहे. तर तसं मग माझं ते अपंग जवानवर अदम्य आमची ध्येयासक्ती पुस्तक आलं. अशी सगळी पुस्तकं आता गेली 4 पुस्तकं जी माझी आहेत, ऑफिसे दीप जलाय, आणि त्याच्यामध्ये सगळा मगाशी मी जो उल्लेख केला की अगदी राज्यांचा म्हणजे एक एक तुकडा तुकडा न घेता एक घराणं घेतलं तर ते घराणं, असं करत 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 अशी 2 खंड माझे झालेत. आणि नारींचा जो आपण प्रश्न म्हटला तर मला 143 मला लेडीज मिळाल्या. मी 47 नंतरचा आत्ता जो मगाशी बोललास तेव्हाच मी तुला हटकणार होते की तो नाही आम्हाला माहिती नाही म्हणून असं म्हणतो, पण नारी शक्ती तेव्हापासून आहे. म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त झाशीची राणी माहिती आहे ना, पण 1857च्या आणखी कित्येक मला मिळाल्या. ज्या एक तर अशी आहे त्याच्यातली की तिने नेपाळमध्ये कारखाना सुरू केलाय शस्त्राचा. शी वॉज अ लेडी, शीख लेडी मला मिळाल्या. वंडरफुल आहे सगळं, म्हणजे अनबिलिव्हेबल आहे सगळं, अनबिलिव्हेबल. तर असा आपला हा दैदिप्य, त्याच्यावर मी काम करते. ते पण विषय मला आर्मीकडनं सुचवला गेला. म्हणजे माझी अशी बरीच पुस्तकं आली. मग वीर पुस्तक तर ते शौर्य पुस्तक तर माझं कोरोनाच्या काळामध्ये होऊन पण भरपूर चाललं. मला वेटरनलचा फिर से फोन आ गया, मॅडम एक रिक्वेस्ट करू की आपको. तोवर माझं 71चं युद्ध, कारगिलचं युद्ध पण मी लिहिलंय. कारगिलच्या युद्धाच्या वेळेला मी म्हणायचा अवकाश की मला कुलाव्यावरून 5 पुस्तकं ऑथेंटिक घरी आली. आणि म्हणून मी म्हणते की नो बडी कॅन क्लेम की मी लिहिलेलं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सियाचीनवर लिहित असताना तिथे एक मोठे पदस्थ होते कुलकर्णी. तर ते म्हणाले की नाही मी जे काही बोलेन त्याला वेगळी वेटेज, वेगळं व्हॅल्यू येईल. त्यांनी मला ते 7 वेळा एडिट करायला लावलं. मी केलं, कारण नाही माझं आणि त्यांचं, कारण माझा त्यांचा विषय नाहीच आहे, हा राष्ट्राचा विषय आहे. तसं त्यांनी मला सुचवलं गेलं की नाही अरे मैं तो खानदानी राजपूत हूँ मॅडम, तो जो बोला जाता है ना गलत हिस्ट्री पढ़ाई जाती है तो सही, अरे मेरे नाम कहाँ मिलेंगे.
रुको अब भी भेजता हूँ. त्यांनी मला 25-26-27 पुस्तक नावं पाठवली. मग मी सुरुवात केली वाचायला. मग मला असं आढळलं की अरे 6 सोनेरी पानं सावरकर, त्याच्यामध्ये उल्लेख आहे विक्रमादित्य ची. आपल्याला मुघलांच्या काळामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत, आपल्याला माहितीच नाहीये. विजयनगरचं साम्राज्य कसं स्थापन झालं, हरिहर बुक्कांना पळवून नेलं, बाटवलं गेलं, मग ते आले. मग त्याच्यातून विजयनगर साम्राज्य. दुसरी जी गोष्ट आहे ना, की आता जे आपल्याला सगळे म्हणतायत ना, आजच मी एक छोटासा रील त्याच्यामध्ये दिलंय की झाशीच्या राणीला किल्ल्यावरून उडी मारली, आम्हाला माहिती आहे, पण का मारावी लागली? दुल्हाजू आणि नत्थे खान त्यांनी गद्दारी केली होती ना, आपल्याला हे मिळावं, काय म्हणजे जहागीर मिळावी. त्यांनी ब्रिटिशांना सगळी माहिती सांगितली होती की इथे दारूचा कारखाना आहे, इथे विहीर आहे. तसंच विजयनगरच्या बाबतीतही घडलं. जसं काश्मीरच्या राजांनी एम्प्लॉय करून चुकला, तसं ह्यांनी पण आपल्या सेनेमध्ये त्यांना भरती केलं. आणि शेवटच्या लढाईमध्ये शेवटच्या क्षणाला त्यांनी जिहादचा नारा दिला, आपलीच सेना कापायला लागले. तर हा इतिहास असं जे म्हटलं जातं ना, की जो इतिहास वाचत नाही त्या देशाचा भूगोल बदलतो आणि तो देश इतिहास घडवू शकत नाही. इंडिया इज अ एक्झाम्पल ऑफ इट. तर असं माझ्या या 4 पुस्तकांचं, ही 4 पुस्तकं लिहून माझं काम संपलं का? नाही. असून माझी पॅरलल अशी 3 पुस्तकावर, त्याच्यातली 2 पुस्तकं आहेत ती अशाच लढाई, योद्धे अशा प्रकारची असतील, छोटी छोटी. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांच्यामुळे शिवाजी महाराजांना अपमानकारक करार करून घ्यावा लागला, मिर्झा राजे जायचे, ते गेलं कुठे, त्याचा शेवट कसा झाला, वी डोंट नो अबाउट इट. असे अनेक छोटे छोटे किस्से असतील. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर, त्याच्यामध्ये मराठीमध्ये रेफरन्स फारसे नाहीत. सो आय हॅव कलेक्टेड थाउजंड्स ऑफ रुपीज खर्च करून हिंदू टेम्पल्स अँड व्हॉट हॅपन टू देम. जसं की म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला गाजावाजाच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. हा, आता मी आत्ताच्या रेफरन्स मध्ये सांगते. सोरटी सोमनाथ लुटलं एवढं माहितीये, पण पहिल्यांदा जेव्हा सोरटी सोमनाथची ती मूर्ती भंग केली गेली तेव्हा राजा भीम पळून गेला होता. मग त्याचे जे पुजारी होते त्यांनी गावागावात जाऊन दौंडी पिटवून 50,000 सामान्य माणसं घरातली असतील नसतील ती हत्यारं घेऊन आली आणि त्यांनी लढाई, सगळीची सगळी माणसं मारली गेली. अयोध्येचं सगळ्यांना माहितीये. अयोध्येचा पहिला राजानी नाही ना, अयोध्येचा नवाब होता ना तिकडे, त्याही वेळेला पहिल्यांदा आतापर्यंत 67 लढाया झाल्या आपल्या. अयोध्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला तो वेगळा, पण त्याच्या 67 लढायांत कित्येक लाख माणसं आपण गमावलेली आहेत अयोध्या मुक्त करण्यासाठी. आणि त्याच्यापैकी काही राजे होते, पण असंख्य जण सामान्य माणसं होती. आत्ता अगदी साधी गोष्ट तुला मी सांगते की आपण रस्त्याने जात असतो ना, की ते असं मग ते काय लोखंडाचे कढई, तवे, ती लोक कोण आहेत रे? जसं राणा प्रतापाने शपथ घेतली होती तसं ती राणा प्रतापासाठी शस्त्र बनवणारी ती जमात होती. त्यांनी असं घेतलं होतं की आमचा राजा परत साम्राज्य स्थापन करेपर्यंत आम्ही एका स्थिर घरात राहणार नाही. अशा किती गोष्टी सांगू, एवढंच कशाला. अगदी 71च्या युद्धामध्ये, 65च्या युद्धामध्ये तिकडच्या बॉर्डरवरच्या लोकांनी नाही शेत गया हमारा ये गया, मतलब फसल गई तो गई, 1 साल की जाएगी, जमीन जाएगी तो हमेशा गेली. म्हणजे तिथे एक रबाडी म्हणून आहे किंवा आणखीन कोणी आहे, ते ह्याचं काम करायचे, काय म्हणतो आपण, स्मगलिंगचं काम करायचे. पण ही हॅज हेल्प अवर आर्मी, कारण त्याला रस्ते माहिती होते ना. आमच्या टार्गेटपेक्षा आम्ही जाऊन पेनिट्रेट केलं ना. सो द पीपल, एवढंच कशाला की एक खूप मजेदार गोष्ट, ते पुस्तक वाचाच तुम्ही, त्याच्याशिवाय नाही. कारण असे किस्से सांगत गेलो ना तर कित्येक दिवस मोडतील मला माहिती नाही. आता तुम्ही एक किस्सा सांगत होतात मजेशीर, तो नक्की पूर्ण करा, तो गाजावाजाच्या प्रेक्षकांना नक्की. म्हणजे तो किस्सा मला सांगताना ते एक याच्यामध्ये आपल्याला दुसरं एक काय असतं माहितीये की सैनिक मध्ये लढाई असं नाहीये, असंख्य खाती आहेत ना त्याच्यामध्ये. बरोबर. आणि कारगिलच्या पुस्तकात मी मेन्शन केलंय की सेना दलातल्या मेडिकलनी काय केलं, इंजिनिअरिंगनी काय केलं, जे तुमचं वायर कम्युनिकेशन झालं नाही तर काय होऊ शकतं. तसे कम्युनिकेशनची टीम होती, ती परत येताना आणि असा एक बोलबाला होता की या भागामध्ये रात्रीची भूतं येतात, अमुक होतं तमुक होतं. त्यांना उशीर झाला आणि परत येताना दिवे डीम करायला पाहिजे होते ना, नाही तर मग हल्ला झाला असता. तर ते येताना त्यांना समोरून एक असा छोटा छोटा काहीतरी दिवा असा लुकलुकताना दिसला. तो जो ड्रायव्हरचा जाम टरकला की साफ साफ साफ, तो म्हणाला नाही चुप बैठ, कुछ नाही. तेही मनातून घाबरले होते. पण बघतात तर ती आकृती त्यांच्याचकडे येते. आणि जेव्हा ती जवळ आली तेव्हा असं आढळलं, थंडीचे दिवस होते ना डिसेंबरचे, त्यांनी कांबळी घेतली होती सगळी, आणि तो एक छोटासा मुलगा होता 10-12 वर्षाचा, त्याच्या हातात चहाची किटली आणि कप होते. आणि तो आला तर साब आपके लिए लाया हूं. त्याला कसं कळलं, तर साधं टेक्निक आहे ना की एखादा म्हणजे प्रवासाचा वेग आणि याचा वेग, तर त्यावेळेला अशी लोक जागोजागी ती बसली होती, सेनेच्या लोकांना अशी मदत करत होती.
तर हे सगळं म्हणजे आम्ही काय करायचं, तर मला असं वाटतं अगदी साधी कमीत कमी गोष्ट अगदी अंथरुणावर खेळलेला माणूस सुद्धा करू शकेल. सैनिक कल्याण निधीला भरघोस मदत करायची. आता तर स्कॅन पण करता येतं तुम्हाला, त्यांच्या हे पण आहे. कोणीतरी एखादा नट आहे, नटी आहे, त्यांनी सुरू केलाय, किंवा एखाद्या काही प्रायव्हेट व्यक्ती असं म्हणतात की आम्ही सैनिकांसाठी काम करतो, त्यांना देऊ नका. ऑथेंटिक तुम्हाला मदत हवी असेल तर सैनिक कल्याण केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते असतं. मुंबईमध्ये तर ठाण्याला आहे आणि कुलाब्याला आहे. मला परत एक रिफर करायला नक्की आवडेल. आणि त्यासाठी मला मंगलप्रभात लोढाजींचा खूप थँक्स मानले पाहिजेत. जेव्हा मंगलप्रभात लोढाजींची माझ्या घरी आले ते आमदार असून 2-2दा 3-3दा, कारण त्यांना आर्मी लिस्ट द्यायला तयार नव्हती. इट वॉज अवेलेबल विथ मी, पण मला सांगितलं गेलं की ही लिस्ट कोणाला जाता कामा नये. माझ्या घरी ते ऑफिस होतं. आणि मग मंगलप्रभात लोढाजींशी बोलता बोलता अशी कल्पना निघाली की सगळा आपण तो 47 पासूनचा प्रवास, तर मग ती गाडी आम्ही फिरवली त्यांनी. आणि त्यावेळेला चाय पे मोदीचं भाषण ऐकायला लोक जात होते. काही लाख रुपये जमलेले सगळे आम्ही सैनिक कल्याण केंद्राला दिले. तसंच मला वाटते पूर्वी मी मुलांची शिबिरं वेगळ्या प्रकारे, आता मी सायंटिफिक टॉय शिकवते, खूप वेगळ्या प्रकारे घ्यायचे. अविनाश धर्माधिकारी माझं प्रेरणास्थान या बाबतीमध्ये, IPS अधिकारी, ते मला काकू म्हणतात. रिलेशन इज लाईक दॅट ओनली. तर तेव्हा आम्ही जेव्हा एकदा शिबिर घेतलं तर 165 मुलं होती. आणि कसं माहिती नाही, पण 10 दिवसात, आता आपण पहिला जो प्रश्न विचारला होतास ना, तिकडे परत तुला मी नेणार आहे. कारण त्यावेळेला माझ्या त्या स्क्रिप्टचं नाव होतं डबल टू नदीमग. What was Domel? It was the first city that was lost in 1947. What is Nadimad? आत्ता जसा किस्सा झाला तसं व्हॅलीमधून जे सगळे पळवून लावलेले लोक होते ना, त्याच्यापैकी काही खेड्यात तुरळक खुंदू उरले होते, शीख उरले होते. त्यापैकी 35 शिखांना बोलवलं गेलं, ओकच्या झाडाला बांधलं गेलं आणि त्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. इट वॉज माय पॉइंट स्ट्रायकिंग ओव्हर देअर. आणि मग त्या रात्री मी ते स्क्रिप्ट लिहायला घेतलं, डबल टू नदीमग. तर इतकं फॅन्टॅस्टिक झालं. आणि त्यावेळेला शेवटचं गीत आम्ही जे म्हटलं होतं, नव्या पिढीचं द्यास वही समग्र युद्ध शिक्षण. आणि मग लोक, आणि त्यावेळेला असे उभे राहिले, काटा आला लोकांच्या अंगावर. आणि मुंबईचे त्यावेळेचे, आता ते नाही आहेत जिवंत, बँड्राला तेव्हा राहत होते, त्यांनी मराठा हिस्ट्रीवर पुस्तक लिहिलेलं आहे, ते तिथे आले होते स्वतः. ते असे धावत पुढे आले आणि स्टेजवर बसले. सगळ्या मुलांना असं कवेत घेतलं. तुम्हाला आजही तो आता प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर येतोय. मग झीनी आम्हाला बोलवलं, तिथे पण आम्ही प्रयोग केला तो. आणि कोणी आम्हाला असं मोठं, संजय उपाध्याय आमच्या बरोबर होते, एक पालक आमच्या बरोबर होते, पण मोठा कोणी डायरेक्टर वगैरे कोणी नव्हतं. सुरुवातीला आम्हाला वेड्यात काढला सगळ्यांनी की अरे वो ये कहाँ से लागे, वो कहाँ से लागे. पण आमच्या मुलांनी सगळं त्यांची, म्हणजे मला ते विनय आपटे सगळ्यांना नाव माहितीये, तसं पुतण्या आमच्याकडे होता. काय मुलांनी ना, मी तो सांगू, वाव द्यायचा अवकाश असतो की दे डू द वंडर. मग त्याच्यावर आम्ही कॅसेट केली. खूपच सगळा हा वेगळा प्रवास. तुमच्या लेखनामध्ये नेहमीच स्त्रियांचं तुम्ही बऱ्याच लिहिलेलं आहे, किंवा ज्या वीरांगना होऊन गेलेल्या आहेत आपल्याकडे, त्याबद्दलचा इतिहास तुम्ही लिहिलेला आहे. त्याच्या मागचं संशोधन आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं का आपल्याकडे कुठल्या तरी इतिहासात, किंवा त्या मागे पडत गेल्या, असं झाल्यासारखं वाटतं का? नक्कीच. मला नावच माहिती नाही त्यांची. त्याची कारण काय असतील? पण मग असंख्य कारण करता मला इतक्या स्त्रिया सापडल्या. मला असं वाटतं की इट वॉज अ पर्पजफुल डन गोष्ट. म्हणजे आम्हाला आमच्या अस्मिता आमची जागी होऊ नये यासाठी आत्ता जे म्हटलं जातं की ही लॉबी आहे ती कार्यरत आहे. इट इज नॉट टुडे, इट इज फ्रॉम 47, नॉट दॅट, बिफोर दॅट ऑल्सो. म्हणजे सावरकरांचं पुस्तक, म्हणजे मी रीड विथ अ स्पीड, इफेक्टिव्ह रिडिंगच्या वर्कशॉप्स घेत असे. सो माझा वाचनाचा वेग प्रचंड आहे. तर नॉर्मली मी प्रवासात पुस्तक म्हटलं की नाही, हे पुस्तक माझं एवढंसं आहे ना, मोपल्यांचं बंड, ते या प्रवासात माझं वाचून होईल. मला पार्ल्यावरून घाटकोपरला जायचं होतं. ते पुस्तक मी पूर्ण करू शकले नाही. जरी कोणी मोपल्यांचं बंड वाचलं असेल त्याला मी काय म्हणते हे कळेल की कसा पर्पजफुली आमचा इतिहास, आमची अस्मिता नाहीशी करण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला गेला. आम्हाला अर्धवट गोष्टी सांगितल्या गेल्या. फक्त एवढंच सांगितलं गेलं की पद्मिनीने जोहार केला. पुढचं पाठचं काय? तिच्यापर्यंत पोस्टाची जो खंदक होता, तो खंदक बुजवण्यासाठी 30,000 माणसं कत्तल करून टाकलेली आहेत. तिथून रणथंबोरकडे गेला. रणथंबोरकडे जाताना वाटेत सगळीकडे कत्तली, खेडी जाळणं, की रणथंबोरचा राजा त्याच्यासाठी शरण आला. सो आम्हाला हे सगळं, बरं असं नाहीये ना की मी कुठे आकाशातून शोधलं. कोणी ना कोणीतरी, उदाहरणार्थ मैनावती पेशवे,
हिंदीमध्ये आहे त्यांच्याबद्दल लिटरेचर उपलब्ध. अशा असंख्य गोष्टी आहेत की त्या त्या भागामध्ये मला वाटते असं म्हटलं जातं की सुहेल देव जो होता त्यांनी असं तो उत्तर प्रदेशचा त्यांनी असे सगळे राजांना एकत्र करून लढाई लढली होती आणि ही वॉन इट. पण त्या सुहेल देवाचं पुढ्याला काही माहितीच नाही. मग एक शिक्षक म्हणाला की त्या बायका जात्यावर दळताना त्याचं नाव घेतात, म्हणजे कुठेतरी असलं पाहिजे. गॅझेटमध्ये त्याचं नाव मिळालं अँड देन इट इज फाउंड आउट की अरे असं ते खूप मोठा त्याने इतिहास घडवलेला आहे. जात्यावरती ओवी आपण म्हणतो किंवा आता मगाशी मी जिचा उल्लेख केला कोठारानी, त्याची झील आहे तिथे त्याने बांधलेली कोट. आणि असंच ते आपले निर्वासित झालेले जे पंडित होते त्याच्यापैकी कोणतरी म्हणाली अरे कोठारानी, तेव्हा त्या माणसाला स्ट्राईक झालं. मग त्यांनी शोध घेतला. मग त्याला असं एवढंच कशाला, आता आपल्याला अंभी पौरस माहिती आहे ना सगळ्यांना, तर मग अंभीला आपण ट्रेटर म्हणतो. पण ते कोणी म्हटलं ट्रेटर? चाणक्याचं वाङ्मय अजून आहे ना, चाणक्य हॅज नेव्हर सेड हिम अ ट्रेटर. आता जेव्हा आपली मुलं असं नव्या पिढीला बरीच जण नावं ठेवतात, मी नाही नावं ठेवत. त्यांना जर तुम्हाला दिशा असेल ना, ती तिकडे जातात, रिसर्च करतात, ती ओरिजिनल पुस्तकं वाचतात. स्वतः अलेक्झांडरनी ही हॅज कॉल्ड फर्स्ट द बेस्ट फ्रेंड, कारण त्याने स्वागत केलं, 2-3 महिने ठेवून घेतलं, मोठमोठ्या देणग्या दिल्या. मात्र इट वॉज अ प्लॅन ऑफ अ चाणक्य. झेलमवर ब्रिज बांधायलाही त्याला दिलं, पण लढाई सुरू झाली पावसाळा सुरू होताना. टेरिटरी आम्हाला माहिती होती, अलेक्झांडरला माहिती नव्हती. जाताना परत सांगितलं गेलं तू या मार्गाने जाऊ नको, त्या मार्गाने जा. मजा म्हणजे त्या मार्गावरून जाताना प्रत्येक जण तयार होता अलेक्झांडरशी लढायला. जो मार्ग त्यांनी 90 दिवसात पार केला असता त्याला कित्येक दिवस लागले. आणि त्याच्यामध्ये एक छोट्या गढीमधल्या माणसाने त्याला जो बाण मारला ना, त्यांनी तो विषारी बाणाने तो आजारी पडला, तिकडे गेल्यावर काही दिवसात मेला. सो पर्पजफुली इट इज डन इट. आणि आम्ही लक्षच नाही दिलं तिकडे. असं असंख्य, मला वाटते हैदराबादचा मुक्ती लढा, त्याच्यावर मी वेगळं पुस्तक नाही लिहिलंय, पण त्याच्यावर मी काही रझाकार गेले कुठे. आत्ताचे 2 भाई बडबडतात, त्यांचे जे आजोबा होते त्यांना पाकिस्तानात म्हणजे देश सोडून जायला लावलं, ते गेले. ते रझाकारांचे प्रमुख होते. बाकीचे रझाकार ज्यांनी आमच्या हिंदूंची कमालीची हत्या केली ते कुठे गेले? इथेच आहेत. वी मस्ट बी व्हेरी सावध फ्रॉम दॅट. भोपाळ सेम थिंग, जुनागड सेम थिंग, काश्मीर तर आपण बघतोच आहोत. पण ही जी सगळी अशी बेटं आहेत ना सगळी, मला वाटते ओरिजिनल एक नकाशा माझ्या पुस्तकात मी छापलेला आहे. तो नकाशा अर्थातच मला असाच कुठून तरी मिळालेलाच आहे. त्यांनी 27 ठिकाणं दाखवली होती की पाकिस्तानामध्ये 27 ती ठिकाणं भारतामधली दे वर शोन ॲज अ पाकिस्तान. सगळे बॉम्बस्फोट आहेत जिवंत, कधीही कोणत्याही क्षणी होते. सावरकरही म्हणाले होते की परकीयांकडून नाही तर स्वकीयांकडनंच आपल्याला धोका. तसंच काहीच. हे स्वकीय तरी कसे म्हणायचे, किंवा आपल्याच धर्तीवर राहणाऱ्यांकडून. अगदी बरोबर. आता आपण विषय काढला तो स्त्रियांचा, या विरांगणांचा. या विरांगणांकडनं आता फेमिनिझमच्या गप्पा होतात खूप, तुम्हालाही माहिती असतं. नेमकी प्रेरणा काय घ्यायची यांच्याकडनं, मग काय शिकायचं? मला वाटतं प्रेक्षक हा वाचतो, नेहमी वाचतो आणि त्यातनं प्रेरणा घ्यायची असते. त्यांनी नेमकी काय प्रेरणा घ्यावी? तुम्ही हे बघा. आणि अशामध्ये आपण बिलीव्ह करणार नाही अशा गोष्टी पूर्वी स्त्रियांनी केलेल्या. म्हणजे मला गार्गी मैत्री त्यांच्याबद्दल काही बोलायचंच नाहीये, असा एक वेगळा कोश निघालेला आहे. पण आपण पण लढाईमध्ये कुठे कमी नाही आहोत आणि पुरुषांच्या बरोबरीनं खांदा लावून लढू शकतो. एवढंच, जेव्हा झाशीच्या राणीच्या तिथं जेव्हा पुरुष मेले तेव्हा स्त्रिया पुढे आल्या आहेत तोफा चालवायला ना. एक दक्षिणेची राणी होती, एक अल्ली राणी, तिचं प्रॉपर राज्याभिषेक होऊन ती राणी झालेली आहे. तिच्या कारभारामध्ये, सैन्यामध्ये ऑल द टॉप पोस्ट वेअर लेडीज. म्हणजे आमचा कुठे इतिहास होता आणि आम्ही काय शिकलो की त्यांना पायात बेड्या होत्या, डांबून ठेवलं जायचं, घरात राहायच्या, असं काहीच नव्हतं ना. इव्हन सुभाषचंद्र बोसांच्या ह्याच्यामध्ये एकच नाव माहिती आहे, लक्ष्मी सायगल. पण बाकी आहेत ना, किती होत्या. त्याच्यापैकी एकीने तर मला वाटलं नागिन असा किताब नंतर दिला गेला. तिने आपल्या नवऱ्याला मारलेला आहे कारण तो सुभाषचंद्र बोसांवर हल्ला करणार होता. सो दे वर ग्रेट 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 आणि ग्रेट, दुसरा शब्दच नाही. म्हणजे आम्ही तो एक शो परफॉर्म करतो अज्ञात चलाका, ऑल दीज लेडीज. पुस्तकही अज्ञात चलाका, त्याच्यातही तुम्ही बरंच पुस्तक आता माझ्या हातात आलं,
पण त्याच्या अगोदर माझ्याकडे कशीच एक संध्या ओक म्हणून आली. तिचा नवरा मुलगा ते सगळे पॉलिटिक्सचे विद्यार्थी. बाई काहीतरी विषय द्या ना. म्हटलं अगं सोशल विषय नको लिहूस तू आता. चौथा झाला चावून चावून याचे मजुरांचे प्रश्न आणि स्त्री पुरुष समानता. मी तुला काहीतरी वेगळं देऊ का. आणि मग तेव्हापासून आम्ही ते शो करायला सुरुवात केली. भरपूर आतापर्यंत वर्षाच्या 31 शो झाले. आणि ते जे बघून बाहेर पडतात ते प्रतिक्रिया, अरे आम्हाला माहितीच नव्हतं. दॅट इज द प्रतिक्रिया. म्हणजे अकबराला हरवणारी, मोहम्मद घोरीला नपुसक करणारी नैकादेवी स्त्रिया आहेत या. इतिहासात डोकावून बघायला हवं आणि खरा आणि मग तुम्ही खरं किती मोठ्या. म्हणजे मला तर काही लाज वाटते की अरे कशासाठी आम्ही ताट कलर करतो, मी शिकलोय म्हणून. त्या स्त्रिया शिकल्यामध्ये त्यांना सगळं सर्वगुण संपन्न, गायन, नृत्य, नाट्य, म्हणजे आजकाल होमस्कूलिंग जो आहे ना तोच प्रकार होता ना. आणि 2-2 हातात तलवार घेऊन लढाई खेळायच्या त्या. फ्रेंच यांचा पोर्तुगीजांचा पराभव 7 वेळा करणारी राणी अबक्का. अरे आम्हाला नावच माहिती नाही तिचं. मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुस्तकांकडे घेऊन येतो. वारस अभिमन्यूचं हे पुस्तक, ते लिहिता लिहिता ते अनुभव काय होते, ते कुठल्या अनुभवात आला? मी तुला म्हणतात असं की विनय 95 मध्ये गेला. त्याच्यानंतर मग मुंबईमध्ये असं काही फारसं, पण ऑपरेशन पराक्रम सगळ्यांना माहिती असेल की संसदेवर हल्ला झाला आणि इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट. तेव्हा जर आपण रिटॅलिएट केलं असतं आत्तासारखं तर कदाचित आपल्याला जग नसतं हे आलं. पण आपण सगळी सज्जता केली, सट्ट्या रजा केल्या, रद्द केल्या गेल्या, सुरुंगाचे पट्टे खोदले गेले. तर ह्या सगळ्या काळामध्ये प्रचंड, म्हणजे कारगिलमध्ये गमावले नाहीत तेवढी माणसं आपण ऑपरेशन पराक्रममध्ये गमावली. अनेक त्याच्यामध्ये, म्हणजे एक बॅच तर अशी अनलकी ठरली की त्यांच्यापैकी पॅराप्लेजिक होमला किंवा गेला असता तू किंवा नो बडी, म्हणजे 40% वाईप्ड आउट. आणि मग त्यावेळेला मग मुंबईमध्ये तीच लाट आली. नायर असेल किंवा सावंत असेल किंवा आणखीन कोणी असेल, आणि मग सुब्रमण्यम कोणी असेल. मग मी त्यांच्या घरी लगेच नाही जायची, पण मी जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना बोलतं करायची. आणि मग आमचं एक छान एक प्रकारचं समदुःखी असल्यामुळे नेटवर्क तयार झालं. आणि त्याच्यामधून मग मी असं वाटलं की अरे ह्यांना कोणी, म्हणजे उदाहरणार्थ तो विकास मनहास जसा मी मगाशी उल्लेख केला, तो म्हणतो जेव्हा मी गोरेगावला गेलो आणि विचारलं ते सुब्रमण्यम कहा रहते हैं, तर लोकांनी विचारलं कोणसा सुब्रमण्यम. ते म्हणाले की मला एकच अपेक्षित होता ना. किंवा जेव्हा ते पॅडलर रोडला गेले तर कापडिया, तिथे पण तीच रिॲक्शन. आणि दॅट वॉज माय पॉइंट की अरे आमच्या ह्या लोकांना एवढंच कशाला की अजूनही मी गोरेगावला मध्ये एका गेले होते, मोठ्या एका सोसायटीमध्ये, कोऑपरेटिव्ह मोठं कॉम्प्लेक्स आहे, ओळखलं असेल मोठं कॉम्प्लेक्स कोणतं असेल ते, सेलिब्रिटीज अनेक तिथे राहतात. त्यांना विचारलं तुमच्या गोरेगावच्या मार्टियर्सची नावं सांगा. तर मला सगळे करकरे आणखी ते काय ते शहीद अमुक ते साखळकर नाव. म्हटलं दे वेर इन द कार अँड दे वर किल्ड. आर्मीच्या टर्मिनॉलॉजीमध्ये हुतात्मा, शहीद पण नाही पण हुतात्मा, त्या टर्म मध्ये मी विचारते तुमच्या इथे कोण आहेत. सगळ्यात मॅक्झिमम सॅक्रिफाईस गोरेगावचा आहे. तर हे सगळं अनफॉर्च्युनेट आहे असं मला वाटतं. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की आत्ताच आपण ऑपरेशन सिंदूर ऐकलं, नाव सिंदूर दिलं गेलं त्याला आणि त्याचा खूपच इम्पॅक्ट मोठा पडला. आपण महिलांविषयी आता बोललो किंवा वीरांगनांबद्दल बोललो, त्याचा कुठेतरी रेफरन्स आहे. मला विचारायला आवडेल की जर आज विनायक असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल काय मत व्यक्त केलं असतं त्यांच्या शब्दातनं आणि तुमच्या तोंडून? मला असं वाटतं की एक तर जे काही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स करते ते बघून त्यांनी तसं, म्हणजे मला असं वाटतं 26 जानेवारीची परेड सुरू होती आणि तो अशी शिट्टी वाजवत होता ते परेड सुरू, आणि ती गेली त्याच्यातून, हा भाग वेगळा. पण त्यांनी ते असं अगदी स्थिर डोळ्याने बघितलं असतं आणि त्याला ओ शिट मी आता तिथे का नाही, दॅट वॉज हिज रिॲक्शन. याच्या मला पक्की खात्री. आणि मला असं वाटतं की एक दुसरा रोझा म्हणून नावाचा पिक्चर आला होता, तर मला कोणीतरी सांगितलं तो रोझा आण बरं का, खूप देशप्रेमाने भरलेला आहे. पण त्यांनी जेव्हा ते बघितलं तेव्हा तो म्हणाला की आई याच्यात देशप्रेम नाही आहे, याच्या पुढे अशाच घटना होत राहतील. सेम थिंग हॅपन. त्याची जी मुलगी पळवली गेली आणि तिच्या मोबदल्यात आपल्याला हा जो कोण अझर बिझर आहे ना आत्ता करणारा, सोडला ना विमान प्रवासाच्या वेळेला आपण, सोडले ना त्या सगळ्यांना, अनेक लोकांना सोडलं आपण.
तसंच मला असं वाटतं तेव्हा इंडियन एक्सप्रेस जो पेपर होता ज्यामध्ये एक आपलीच मराठी लेखिका होती, शी वॉज रायटिंग अबाउट द काश्मीरी सैनिक कसे रेप करतात बायकांना, असं वाटेल ते लिहित होती. आणि आमच्याकडे तेव्हा अरुण शौरीचे अग्रलेख आम्हाला खूप आवडायचे आणि माझे मिस्टर विनयला नेहमी सांगायचे की नाही तो अग्रलेख उतरवून काढ बरं का. त्याचं मराठी मीडियममध्ये शिकून इंग्लिश चांगलं व्हायचं जे कारण होतं, इट इज वन ऑफ दॅट रिझन ऑल्सो. तर ते बघितल्यानंतर त्यांनी ते जेव्हा वाचलं ना आर्टिकल, त्यांनी असं गोळा केला आणि फेकून दिला आणि तो म्हणाला उद्यापासून इंडियन एक्सप्रेस बंद घरामध्ये. ते आज तागात माझ्याकडे इंडियन एक्सप्रेस पे घेत नाही. व्हाय यू आर रायटिंग अगेन्स्ट अवर सोल्जर्स. तर विनय असता तर ह्या अशा प्रतिक्रिया त्याच्यातून आल्या असत्या ज्या मी आता तुला सांगते त्या. आणि मला असं वाटतं की आजही मी इथले जे वेटरन कर्नल आहेत त्यांना फोन केला, त्यांना विचारलं की सर व्हॉट वी कॅन डू फॉर यू. तुम्ही आम्हाला सगळ्यांसाठी करताय, बट वी कॅन डू फॉर यू. तर अर्थातच सगळ्या म्हणजे विनय ही प्रेरणा असेल किंवा माझ्याकडे आले मी कधी सांगितलं म्हणून असेल, असे असंख्य जण सैन्यात आहेत ज्यांचे आणि माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. मला माहिती नाही ते कुठे आहेत, त्या पालकांनाही माहिती नाही. काही गोष्टी अशा माहिती आहेत पण त्या आपण डिक्लेअर नाही करू शकत की हा आदमपूरला आहे, हा पठाणकोटला आहे, त्याची गरजही नाहीये. पण मी त्या सगळ्या पालकांना जाऊन भेटून आले. पहिल्यांदा मला वाटलं होतं की काय करावं आपण, पण मी जेव्हा एकीला फोन केला ती म्हणाली अनुराधाताई तुमचा फोन आला, किती बरं वाटलं. तेव्हा मी म्हटलं नाही आय हॅव टू गो अँड व्हिजिट दोज फॅमिलीज. त्यांना माझ्याकडून काही नको होतं बरं का, मलाही माहिती नाही त्यांनाही माहिती नाही, कारण असं म्हटलं जातं ना आर्मीमध्ये नो न्यूज इज अ गुड न्यूज. तेव्हा त्याच्याबद्दलही काही नाही, पण मला असं कुठतरी वाटलं की मेंटल सपोर्ट नाही म्हणता येणार मला, त्यांना मी काय सपोर्ट देणार. का म्हटलं जातं पण असं म्हणजे गाजावाजाच्या प्रेक्षकांना नक्की त्याच्या मागे जर काही स्टोरी असेल. न्यूज इज द बेस्ट न्यूज. कारण जेव्हा असं काही घडलेलं असतं ना तेव्हा फोनवरून बातमी पूर्वी पत्रावरून यायची, आता आर्मी कशाला पत्र लिहिते ना तुम्हाला. तर मेजर जोस मला कशाला फोन केला असता. किती सावधपणे करतात माहितीये का. मेजर जोसचा पहिल्यांदा फोन आला, हॅलो, मग परत ठेवला गेला, परत हॅलो, परत ठेवला गेला, परत हॅलो. माझ्या मानसिक तयारी करून घेतली गेली. मग मला विचारलं गेलं की समबडी एल्स इज देअर इन द हाऊस. सो इट इज व्हेरी पेनफुल. म्हणजे कारगिलमध्ये माझे 4 स्टुडंट्स युद्धामध्ये होते. अर्थात ते मला माहिती नव्हतं, मला नंतर कळलं. कारगिलचं पुस्तक लिहित होते तेव्हाही मला कळलं नव्हतं. एक जो होता तो इंजिनिअरिंग कोरमध्ये होता, त्यांना बॅच वगैरे सगळं मिळालं. दुसरा एक नेव्हीमध्ये होता, ओव्हर ऑपरेशनमध्ये त्यांनी भाग घेतला होता. तिसरा जो होता तो आपली विमान आता जसे पण जॅम बसवले, तो त्या विमानात जामर प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं बसवला होता. सो दे कांट इंटरसेप्ट इट. आणि चौथा जो होता मला माझी ड्युटी बाई सगळ्यात डिफिकल्ट होती. कशी असेल, श्रीनगरमध्ये त्याचं पोस्टिंग होतं. ज्या सगळ्या बॉडीज येतात ना त्या बॉडीज घरी पाठवायच्या त्यांच्या. सो इट वॉज द मोस्ट डिफिकल्ट. म्हणजे नुसतं वॉर करा म्हणणं सोपं आहे, स्वतःचं मूल पाठवायचं का नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्या फॅमिलीला तुम्ही काही सपोर्ट करता का. मजेशीर गोष्ट अशी असते की आम्हाला त्यांचे नंबर मिळतील का बोलायचे, काय बोलणार आहात तुम्ही. व्हाय दे शुड ओपन देअर वुंड्स बिफोर यू. नो, दे विल नॉट. मग मदत करायची आम्हाला, काय मदत करणार आहात तुम्ही, काय मदत. आर्मी लुक्स आफ्टर अस, नेव्ही लुक्स आफ्टर अस, एअरफोर्स लुक्स आफ्टर अस, व्हेरी वेल दे लुक आफ्टर अस. आम्ही गरीब नाही आहोत. वी आर रिच दॅन यू. व्हॉट यू आर गिव्हिंग अस. खूप पेनफुल प्रश्न असतो हा, असं जेव्हा विचारलं जातं. आता मात्र मला खूप चांगला अनुभव येतोय की लोक अनेक विचारतात की मॅडम आम्हाला मदत करायची, तुम्ही पैसे. म्हटलं सॉरी पैसे गोळा मी करत नाही. आय विल शो यू द प्रॉपर वे. मी सैनिक कल्याण केंद्राचा पत्ता देते, त्यांना तिथे जायला सांगते. पण आता जरा थोडीशी लोक शहाणी झालेत, ती करेक्ट करतात स्वतःला. पण असेही अनुभव येतात. अगदी. पण याला जोडून एक प्रश्न आहे की देशप्रेम जागृत करण्यासाठी बरेच पिक्चर्सही येतात सैनिकांच्या जीवनावर आधारित, किंवा अगदी तो एक हिरो दाखवला जातो, तो सैन्यात भरती होतो, सहज त्याला पोस्टिंग मिळतं, तो युद्ध करतो, जिंकतो आणि भारताचा झेंडा असा फडकवताना पाहायला मिळतो. खरंच इतकं सोपं असतं का. बिलकुलच नाही. एकतर आयत्या वेळेला उठून मी गेलो सैन्यात आणि असं नाही. कोणी अगदी योगेंद्र सिंह सगळी मध्ये मी इतक्या लोकांशी बोलले ना, एकही असा नाहीये. लहानपणापासून त्याचं मिशन असतं. मी मगाशी म्हटलं तसं मेंटली फिजिकली यू हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट. परीक्षा असतात, टफेस्ट परीक्षा असतात, इंटरव्ह्यूज असतात. म्हणजे त्यांचं जे ऑफिसर म्हणून जाता, सैनिक म्हणून जाता, त्यांना पण अनेक टप्प्यातून जावं लागतं. आणि असं म्हणतात की जे क्रीम ऑफ द नेशन जे आहे ना ते एनडीए मध्ये भरती होतं. क्रीम ऑफ द नेशन आहे ते ओटीए मध्ये जातं, क्रीम ऑफ द नेशन आहे ते IMA मध्ये जातं. कित्येक जण म्हणजे माझाच मुलाचा मित्र आहे तो आता नुकताच ब्रिगेडियर
त्याला परदेशात नोकरी म्हणजे परदेशी कंपनीत नोकरी होती, सोडून तो गेला ना. पगार कमी होता, पण इट हॅज टू बी सम अर्ज फ्रॉम इनसाइड, तरच तुम्ही जाता. आणि खूप टफ असते एवढं नक्की. म्हणजे विनयचं जे अलाहाबाद सिलेक्शन सेंटर आलं होतं, त्या मुंबईवरून पण 4-5 जण गेली होती. पण तिथे अलाहाबाद सेंटर ते रिजेक्शन सेंटर म्हटलं जातं. का बरं? 300-350 मुलातून जेमतेम एखादा दुसरा निवडला जातो. अच्छा. सो इट इज नॉट सो इझी. तुम्ही म्हणता तसं नाही होऊ शकत ते. मग काही वेळेला येतं की तुमचे खूप हार्ड नियम आहेत, तो पळता पळता पडला, बेशुद्ध झाला. का बरं? तू तयारी केली नव्हतीस म्हणून तसं झालं ना. स्पेसिफिकेशन काय दिलेले आहेत ना तुम्हाला, इतकं रनिंग पाहिजे, इतका स्पीड पाहिजे, छाती फुगून एवढी पाहिजे, अमुक पाहिजे. यू प्रिपेअर्ड फॉर दॅट अँड गो. आणि मला असं वाटतं की आपल्या मुलात ते रुजवावं लागेल, करावं लागेल. मनोहर जोशी जेव्हा होते तेव्हा त्यांनी MCC सुरू केली होती, पण समहाऊ नंतरच्या काळामध्ये ती बंद पडली. असं नको होतं व्हायला. आता परत काही करायचं तर परत तू त्याच ह्याच्यावर येशील की शाळा इज नॉट द ओनली. म्हणजे शाळा महाविद्यालयाच्या पातळीवर आपण करू शकतो. कारण कसं आहे माहितीये का, फॉर्मल आणि इन्फॉर्मल एज्युकेशन, आपण जेवढं फॉर्मल एज्युकेशन मध्ये शिकतो ना, त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मल एज्युकेशन मध्ये शिकत असतो. म्हणजे मी जेव्हा अपंग जवानवर लिहित होते ना, तेव्हा ते म्हणतात कशी प्रेरणा मिळाली रे तुला? नहीं, हमारे स्कूल में एक आया था फौजी, उसके साथ मैंने जब शेक हैंड किया तो इतना जबरदस्त था ना मॅडम, मुझे लगा अरे ऐसा मुझे होना चाहिए. सोप्या सोप्या गोष्टी असतात. म्हणजे मी या ठिकाणी सहस्रबुद्धे सर आणि वाटेबाईंचा मी जरूर उल्लेख करेन. अजूनही सर म्हटलं की आमच्या शाळेसमोर सहस्रबुद्धे सर येतात. त्यांनी आमच्या शाळेत बोलवलं होतं. त्या वर्षी असं झालं होतं की आता ते सगळे रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत, पण 3 अधिकारी मुंबईतला निवडले गेले होते. त्यांना आमच्या शाळेत बोलवलं होतं. वाटवेबाईंनी आमची नाशिकला सहल नेली, NDA मध्ये सहल नेली, कारण त्यांचा जावई डेहराडूनला फक्त प्रत्येक स्टेट मधला एकच मुलगा निवडला जातो, तो त्यांचा जावई होता. नाऊ ही हॅज 100% एक्सपोर्ट बिझनेस रिटायर झाल्यानंतर. म्हणजे मी हे सगळ्यांचं कलेक्ट करून त्यानंतर काय करतात तर हे असंही करतात. आणि त्याच्यामुळे मुलांना आपोआप प्रेरणा मिळत जाते ना, ती मिळत जाते प्रेरणा. तर तिथे हॉल ऑफ फेम तुम्ही बघता, तर बघूनच असं वाटतं की अरे ही कोळी. किंवा जर तुम्ही NDA मध्ये गेलात तर एक तिथली चेअर जी असते ना, टेबल असतं, ते कायम राखीव असतं, तिथे कोणी बसत नाही. कशासाठी? फॉर द सोल्जर हु इज अननोन. अच्छा. हु इज नॉट विथ अस. दुसरं तिथे एक हे बांधलं गेलंय. आता काही वेळेला माझ्या वयाप्रमाणे पटकन मला नावं आठवत नाहीत. ते बांधायला NDA मध्ये प्रत्येक स्टुडंटनी वीट वाहिलेली आहे तिथे. म्हणजे एक 71चं युद्ध मी जेव्हा लिहित होते ना, तेव्हा हा किस्सा मला त्याने सांगितला की अरे मॅडम तुमको पता नहीं है, ये जाके उधर वो ऐसे बनाया है करके. तर हे सगळं वेगळं असतं, खूप वेगळं असतं. आणि जेव्हा काही वेळेला सांगितलं जातं ना की त्यांना खूप रॅगिंग होतं, हॅरॅसमेंट होते. इट इज नॉट रॅगिंग, इट इज नॉट हॅरॅसमेंट. जर तुम्ही शत्रूच्या हातात पडलात तर काय होतं? मला वाटतं कर्नल चव्हाणांचं, श्याम चव्हाणांचं पुस्तक आहे ना, त्याच्यावर काय होऊ शकतं. इव्हन एवढंच कशाला, आपला हा आता युद्धामध्ये 47च्या अगदी पहिलं आपल्याला कळलं कसं असं काहीतरी झालंय. आपल्या सीमेवर एक बॉडी टाकली गेली. हु वॉज दॅट? सौरभ कालिया. छलनी केली होती, त्याचे सगळे अंगावर सिगारेटचे चटके होते, कान कापले होते, नाक कापलं होतं, जीभ हसडली होती. आणि मला असं वाटतंय की वी वर द फर्स्ट वन, मी आणि माझे विद्यार्थी, मी चर्चगेटवर तिथे मोठं हे केलं होतं, धरणं धरलं होतं, हे केलं होतं. परवानगी काढायची असते पोलिसांनी, काही आम्हाला माहिती नव्हतं, पण पोलिसांनी पण कोऑपरेशन केलं. रे लहान मुलं आहेत. आणि गंमत तुला सांगते कसं असतं ते, तू म्हणालास ना प्रेरणा कुठून मिळते, तर तिथे काही मुलं क्रिकेट खेळायला चालली होती, अगदी झोपटपट्टीतली गरीब घरातली असतील. तर त्यांना म्हणतात चलो हमारे साथ खडे रहो. नाही हमको नाही करके ती सगळी पळून गेली. परत 5 मिनिटांनी आली बरं का. तर म्हटलं क्या हो गया? क्रिकेट तर रोजही खेळते मॅडम, आमच्या बरोबर उभी होती ती मुलं. म्हणजे हे कोणीतरी ना असं त्यांना दिसायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे, तर ते होईल. आता कसं होईल? कमिंग बॅक टू द पॉइंट, आत्ताच्या सगळ्या सिनारीवरती येतो की आता ऑपरेशन सिंदूर झालं, त्यात परत होईल अगदी. आणि आता जे म्हटलं जात आहे ना, पाकिस्तानचे 5 तुकडे भारताचे 5 तुकडे होतील. पण ज्या तऱ्हेने आम्ही रिॲक्ट होतोय ना, आपले विरोधी पक्ष असतील किंवा आणखीन कोणी असेल, किंवा मगाशी मी म्हटलं तसं भोपाळी आहेत ना इथेच, जुनागडी इथेच आहेत, रझाकार इथेच आहेत. आणि आता बघितलं तर त्यांचे तांडेच्या तांडे जे ब्रह्मदेश करू शकला, ना चलाओ गोली ना चलाओ बंदूक, सिद्ध करो आर्थिक बहिष्कार, आमची आहे तयारी? नाही आहे तयारी.
मी फक्त आमच्या पुरतं बघतो. मी घरात आहे, सुखात आहे. काही त्याच्यावर सोसायटीमध्ये असतीलही काही सोसायट्या, लोक जमली आहेत, चर्चा केली आहेत. असं काही घडतच नाही आपल्याकडे, काहीच घडत नाही. काश्मीरची परिस्थिती तशीच आहे. तो हिंसाचार जो झाला त्याच्यानंतर आजही तीच परिस्थिती उद्भवते. आता आपण बघतोय ना, त्याच्यानंतर पण दहशतवादी मारले गेलेत ना. सो मला असं वाटतं की सिंदूर त्यांनी जे मोदीजी सांगितलेलं आहे ना, की किंवा एअरफोर्सनी पण सांगितलं की इट इज नॉट स्टॉप्ड. पण मला असं वाटतं काल, आय एम नॉट करेक्ट आय डोंट नो, पण आता त्यांनी काय केलंय, शस्त्रसंधी पाकिस्ताननी फोन केला DO मला, आणि ते सगळं झालं, तो मागे जाऊन दे. काल त्यांनी सांगितलं की तुमचं पाणी रोखलंय ते आमचं सुरू करा. मग आपण परत म्हणू की आमचा युद्धाचा नाही बुद्धाचा देश आहे, ह्युमन वाले येतील. म्हणजे आमच्या कोणीतरी अधिकाऱ्यांनी त्या अतिरेक्याला ह्याला बांधलं आणि फरफटत नेलं, तर तो गुन्हेगार झाला. ज्याने आमच्या सैनिकांवर गोळी चालवली, दगड फेकली, तो देशप्रेमी झाला. कुठच्या व्याख्या आहेत त्याला शिक्षा होत नाही, तो मोकाट फिरतो. कसं असं चालेल? म्हणजे तुम्ही पक्ष म्हणून नाही, राष्ट्र म्हणून बघा, तेव्हाच होईल. आणि राष्ट्र हा माझा देश आहे ही भावनाच मुळी आपल्यामध्ये नाही इन्कल्केट. म्हणजे माझी मुलगी तेच म्हणते, अगं मी अमेरिकेत राहतो. नाही म्हणजे कसं असतं माहितीये का, लोकांची चूक आहे असं नाही मला वाटत आहे. लोकांच्या पेक्षा आमचे जे शैक्षणिक धोरण म्हणते मी, शाळा नाही म्हणते, शैक्षणिक धोरण असेल किंवा आमचे लेखक आहेत. तुला माहितीये इतकी पुस्तकं झाली असं तू म्हणतोयस, एकदाही मला साहित्य संमेलनाला बोलवलं गेलेलं नाहीये, साहित्यिक म्हणून माझा सत्कार केला गेलेला नाहीये, कारण माझ्या त्यांच्या दृष्टिकोनात लेखनच नाहीये ना. काल्पनिक काहीतरी फुलपाखरू, हवा, प्रेम, दॅट इज अ लेखन. नाही, कदाचित गाजावाजाचा हा भाग बघून नाही, आता जर मला कोणी बोलवलं नक्की त्यांना जाग येईल अशी आशा करूयात. म्हणजे लेखन कसलं लेखन आहे, जाग करेल ते लेखन ना. सावरकर जसं म्हणाले होते, गाजावाजा होईल. सावरकर जसं म्हणाले होते ना की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, तसंच आहे ना हे. तसाच प्रकारे हा महिला अधिकारी आता आपल्याला लीड करताना पाहायला मिळतात आणि त्याची जगभर चर्चा होतीये. त्यावेळेची सैन्यातल्या महिलांची स्थिती किंवा साधारणतः बदललेली स्थिती, काय फरक आहे का? मी तुला म्हटलं तसं की आपल्या खूप मुली खूपच म्हणजे मला वाटते माझी एक स्टुडंट डॉक्टर होऊन गेली, तिने आता VRS घेतली, दुसरी स्टील शी इज इन नेव्ही. आपल्या ज्या मुली आहेत त्या प्रचंड मुलांएवढ्याच मोटिवेटेड आहेत. काही वेळा लेडीज आहेत म्हणून त्यांना लेडीजचे प्रॉब्लेम येतात, ते येणारच. पण असं नाहीये. तुला माहितीये का की पहिली ज्याला ऑन ड्युटी गेलेली लेडी कोण आहे? नाही, लोकांना माहिती नसेल. शी बॉर्न इन मुंबई. अच्छा, शी इज बॉर्न इन मुंबई, दो शी इज नॉट बॉम्बेकर, महाराष्ट्र नाही आहे ती, पण नेव्हीमध्ये ऑन ड्युटी ती गेलेली आहे. तर ह्या सगळ्यांना छोट्या छोट्या मग त्यांची गोष्ट सांगा, किंवा परमवीर चक्र सोडूनच दे, पण साधा सैनिक सुद्धा लढतो, म्हणजे मोस्ट डेकोरेटेड सोल्जर्स असेल, त्याच्या गोष्टी तुम्ही सांगा ना म्हणणं. त्यांच्यावर तुम्ही म्हणते गोष्ट सांगण्यापेक्षा की नाही, मी बिलीव्ह काय करते माहितीये का, की त्यांना ते तुम्ही स्क्रिप्ट द्या, परफॉर्म करून दे, कारण ते असं भिजलं पाहिजे रक्तामध्ये. आणि आता माध्यमही आहेत, एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो. त्याच्याऐवजी तुम्ही ते बघा. त्याच्यावर जसं आपण म्हणतो ना की साधं दूध आहे, दुधाचं ताकाचं लोण्याचं ते जास्ती किंमत वाढत जाते, तसं त्याच्यावर आम्ही शैक्षणिक मध्ये पण तेच म्हणतो, प्रक्रिया करा. लक्षात ठेवायचं असेल तर सेम टेक्निक इज ओव्हर हिअर, की त्या गोष्टी. असं एकदा ग्रंथालीनी कार्यक्रम ठाण्यामध्ये केला होता, 10 गोष्टींचं वाटप केलं, आणि मुलांनी अरे 3 दिवस काय केलं म्हणून सांगू, पण हे सगळीकडे झालं पाहिजे ना, झालं पाहिजे. अगदी. आणि आता आपण या सगळ्या प्रवासाबद्दल ऐकलं, त्याच्यानंतर आपला जो इतिहास आहे त्यात डोकावणं किती गरजेचं आहे, तो इतिहास पुन्हा पुन्हा वाचणं किती गरजेचं आहे, ते या सगळ्यातनं कळतं. आणि अर्थातच ज्या महिला वीरांगना झालेल्या आहेत त्यांचाही इतिहास आपण विसरता कामा नये. या दुसऱ्या भागामध्ये इथेच थांबतोय आणि पुढचा भागही तितकाच महत्वाचा असणार आहे. पुढच्या भागात बरंच काही जाणून घ्यायचं आहे. मुळात अनुराधाताईंनी एक बरंच मोठं कार्य केलेलं आहे, पर्यावरणाशी त्या कनेक्ट कशा झालेल्या आहेत ते पुढच्या भागात जाणून घ्यायचंय. दुसऱ्या भागात इथेच थांबतोय. जय हिंद. व्हिडिओ आवडला असेल तर गाजाबाजाला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.